बरं, प्रूव्ह दॅट मध्ये 8वं एक्झाम्पल बघून घ्या रे. क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅट, त्यातलं 8वं एक्झाम्पल रे. 6.1 मध्ये सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. बरं, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. बघा रे, आता बघा एल एच एस घ्या रे, डावी बाजू लेफ्ट हँड साइड रे. बघा डावी बाजू घ्या, सेक थीटा प्लस टॅन थीटा रे. आता सेक थीटाचा फॉर्म्युला काय करेल, 1 अपॉन कॉस थीटा रे. बरं, सेक थीटाचा फॉर्म्युला 1 अपॉन कॉस थीटा. बघा 1 अपॉन कॉस थीटा रे, प्लस टॅन थीटाचा फॉर्म्युला साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बरं, टॅन थीटाचा फॉर्म्युला काय तो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बघा दोन्ही फॉर्म्युले लक्षात आला आहे. सेक थीटाचा काय घेतला फॉर्म्युला, 1 अपॉन कॉस थीटा घेतला आहे. बघा सेक थीटा 1 अपॉन कॉस थीटा, प्लस टॅन थीटाचा काय घेतला फॉर्म्युला, साइन थीटा अपॉन कॉस थीटा आहे. याच्यामध्ये आता डिनॉमिनेटर इक्वल आहे. बघा डिनॉमिनेटर कसं आहे रे, इक्वल आहे. मग न्यूमरेटरचं ऍडिशन करा, 1 प्लस साइन अपॉन कॉस थीटा. बरं, डिनॉमिनेटर कसं आहे इथं, इक्वल आहे, म्हणून न्यूमरेटरचं ऍडिशन करा, म्हणजे 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा आहे. बघा डिनॉमिनेटर इक्वल असल्यामुळे न्यूमरेटरचं ऍडिशन करून घेतलंय. आता जे काय प्रूव्ह करायचंय त्याच्यामध्ये RHS बघून घ्या बरं रे. बघा RHS, आणि आपलं काय आले, 1 प्लस साइन अपॉन कॉस थीटा आले. आपल्याला डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन पाहिजे. बघा काय पाहिजे, डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थीटा पाहिजे. तर काय करायचं, 1 मायनस साइन थीटानं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घ्या. दोन्हीकडे क्रिया करून घ्या. मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस साइन थीटा. बघा हा फ्रॅक्शन आहे तसाच आहे, इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. बरं, 1 मायनस साइन थीटानं न्यूमरेटरला मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय. तर मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करावा लागतो आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावा लागतो रे. बघा बघा 1 मायनस साइन थीटा कॅन्सल होऊन जाते परत. बघा वरचा फ्रॅक्शन आहे तसाच येते. त्यासाठी 1 मायनस साइन थीटानं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घेतलं. का बरं रे, कारण आपल्याला डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थीटा पाहिजे. आपण मल्टिप्लाय करून घ्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. आता ह्या न्यूमरेटरचा मल्टिप्लाय करून घ्या, कारण मध्ये मल्टिप्लाय साइन आहे वगैरे. 1 प्लस साइन थीटा आणि 1 मायनस साइन थीटा कोण्या फॉर्म्युल्यात येते, ए प्लस बी ए मायनस बी. बाय ए प्लस बी ए मायनस बी त्या फॉर्म्युल्यात येते. बघा रे, ए प्लस बी ए मायनस बी काय फॉर्म्युला, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रे. मग ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर येतो रे, मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन चा स्क्वेअर येतो. बघा रे, बघा न्यूमरेटरचा मल्टिप्लाय फॉर्म्युल्यामध्ये घेतला. बघा ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा रे, 1 प्लस साइन थीटा आणि 1 मायनस साइन थीटा. बघा रे, म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युल्यात आले. बघा बघा प्रत्येकाला लक्षात आलं का रे, ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर येतो रे, मायनस
बी स्क्वेअर म्हणजे साईनचा स्क्वेअर येतो बघा आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय कॉस इंटू 1 मायनस साइन थिटा. आता 1 चा स्क्वेअर काय येतो रे 1 आणि साइन स्क्वेअर थिटा अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज आहे तसंच आहे बघा. मग आता इथं फॉर्म्युला लागू करा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय येतो फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा बघा रे. बघा असे फॉर्म्युले बाजूला द्यायचे. ज्या काही फॉर्म्युल्याचा उपयोग होणार आहे ते फॉर्म्युले इकडे स्क्वेअर ब्रॅकेट करा आणि त्याच्यामध्ये लिहित जावा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचा काय फॉर्म्युला रे कॉस स्क्वेअर थिटा येतो फॉर्म्युला रे. डिनॉमिनेटर ॲज इट इज. आता कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय रे कॉस थिटा इंटू कॉस थिटा. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय रे कॉस थिटा इंटू कॉस थिटा आणि बघा हे डिनॉमिनेटर. याच्यामध्ये कॉस थिटा कॅन्सल झाला रे. काय शिल्लक राहिलं कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. बघा हे RHS येतो बघा. बघा हे RHS. फॉर्म्युले कोणते वापरले सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा इक्वल टू साइन अपॉन कॉस थिटा. त्याच्यानंतर म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल आहे मग न्यूमरेटरचं ॲडिशन करून घेतलं बघा. मग आपल्याला डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थिटा पाहिजे. मग काय केलं आपण 1 मायनस साइन थिटानं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करून घेतलं. मग इथं परत फॉर्म्युला लागू झालाय a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय. मग 1 चा स्क्वेअर 1 साइन स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटर आहे तसंच आहे. मग इथं परत फॉर्म्युला लागू झाला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा येतो रे. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटा इंटू कॉस थिटा. एक कॉस थिटा कटून गेला रे म्हणजे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे RHS येतो अशा प्रकारे. बरं आता प्रूव्ह दॅट मध्ये 9वा एक्झाम्पल बघून घ्या रे. इफ tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इक्वल टू 2. बरं इफ tan थीटा प्लस 1 upon tan theta equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta equal to 2. बघा परत क्वेश्चन बघा. इफ tan theta plus 1 upon tan theta equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta equal to 2. ते आपल्याला प्रूव्ह करायचं बघा. मग काय गिवन दिले ते घ्या आहे तसंच. बरं tan theta plus 1 upon tan theta equal to 2 हे गिवन बघा. मग आपल्याला जे काही शो दॅट करायचंय त्याच्यामध्ये स्क्वेअर आहे रे. त्यासाठी तर स्क्वेअर करून घेऊ रे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. कारण स्क्वेअर करायचं असेल तर LHS आणि RHS दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून घ्यावा लागतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. बघा LHS ब्रॅकेट मध्ये घ्या ब्रॅकेट स्क्वेअर करा इक्वल टू 2 चा स्क्वेअर हे RHS चा स्क्वेअर. मग आता इथे थोडं चुकायचं नाही रे. स्क्वेअर म्हणल्यानंतर आता हे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे लक्ष करा. म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला घ्यावा लागतो रे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युल्यामध्ये घ्यावं लागेल रे. मग a म्हणजे कोण आहे tan थीटा प्लस b म्हणजे कोण आहे 1 अपॉन tan थीटा रे. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. बघा a स्क्वेअर म्हणजे काय tan स्क्वेअर थीटा येतो. a स्क्वेअर म्हणजे काय तर tan स्क्वेअर थीटा प्लस 2ab हे 2 ला 2 a म्हणजे tan थीटा इंटू b म्हणजे काय रे 1 अपॉन tan थीटा. बघा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन tan थीटाचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 येतो tan चा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा येतो इक्वल टू 2 चा स्क्वेअर काय येतो रे 4. बघा हे स्टेप लक्षात आली.
स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स. बघा LHS ब्रॅकेट मध्ये घ्या, ब्रॅकेट स्क्वेअर करा. असं सेपरेट स्क्वेअर करता येत नाही, लक्ष करा. कारण स्क्वेअर करायचं म्हणजे LHS चा स्क्वेअर करायचा आणि RHS चा स्क्वेअर करायचा. मग LHS ब्रॅकेट मध्ये घ्या, ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो रे. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणल्यानंतर हा फॉर्म्युला लागू होतो रे. a plus b ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा फॉर्म्युला लागू होतो रे. मग a स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, tan चा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 2 चा स्क्वेअर काय येतो रे 4. माझ्यामध्ये tan थीटा आहे, डिनॉमिनेटर आहे, हे न्यूमरेटर आहे. हे tan थीटा कॅन्सल होतो बघा. मग हे tan स्क्वेअर थीटा प्लस 2 into 1 2 प्लस 1 upon tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 4. मग हे 2 प्लस आहे ते उजव्या बाजूला गेल्यावर काय होतं रे मायनस. बघा मायनस करून घ्या. मग LHS मध्ये काय शिल्लक राहिलं tan स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan स्क्वेअर थीटा हे शिल्लक राहिलं. ते प्लस 2 तिकडे गेल्यानंतर मायनस 2 झालं बघा. यांचं सबट्रॅक्शन करा, 2 येतो बघा. बघा RHS प्रूव्ह झालं ते बघू घ्या. tan स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 2 बघा. अशा प्रकारे प्रूव्ह होतो किंवा शोध आहे बघा. याच्यात फॉर्म्युला कोणता वापरला आपण, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला, लक्षात ठेवा. म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर बघा. आणि 2 चा स्क्वेअर 4. म्हणजे tan थीटा कॅन्सल होतो रे. 2 into 1 2. म्हणजे प्लस 2 तिकडे गेल्यानंतर मायनस 2. सबट्रॅक्शन करा, 2 येतो बघा. हे शोध द्यायचं बघा. बरं 10वे एक्झाम्पल बघून घ्या. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू sin a इंटू cos a. sin a इंटू cos a हे आपल्याला शोध करायचं किंवा प्रूव्ह करायचं आहे. बघा हे LHS घ्या रे. बघा हे LHS घेतले बघा. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर. बघा LHS घेतले. मग आता हे tan a ला tan a बघा. आता 1 प्लस tan स्क्वेअर a काय फॉर्म्युला आहे तिथं sec स्क्वेअर a येतो बघा रे. बघा फॉर्म्युला लक्ष करा. 1 प्लस tan स्क्वेअर a चा काय होतो फॉर्म्युला sec स्क्वेअर a येतो बघा. हे स्क्वेअरला स्क्वेअर बघा. बघा फॉर्म्युला लक्ष करा. 1 प्लस tan स्क्वेअर a इक्वल टू काय ते sec स्क्वेअर a येतो बघा. बघा फॉर्म्युला लक्षात करा पटकन. sec स्क्वेअर a इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर a आहे बघा रे. म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर a बद्दल काय घेता येते रे sec स्क्वेअर a घेता येते. हे स्क्वेअरला स्क्वेअर आहे प्लस cot a ला cot a. इथे फॉर्म्युला लागू करा. 1 प्लस cot स्क्वेअर a म्हणजे काय करे cosec स्क्वेअर a बघा. 1 प्लस cot स्क्वेअर a म्हणजे काय करे cosec स्क्वेअर a. हे स्क्वेअरला स्क्वेअर आहे. हे दोन्ही फॉर्म्युले लागू केले. 1 प्लस tan स्क्वेअर a च्या ठिकाणी sec स्क्वेअर a आणि 1 प्लस cot स्क्वेअर a च्या ठिकाणी cosec स्क्वेअर a बघा. बघा फॉर्म्युला लक्षात आला का. sec स्क्वेअर a इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर a आहे आणि cosec स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर a आहे. हे स्क्वेअरला स्क्वेअर आहे बघा. आता पुढची स्टेप बघा. tan a ला tan a हे अपॉन म्हणजे साइन कशाचं असतं रे डिव्हाइडचं असतं. बघा डिव्हाइड घेतलं रे. अपॉन म्हणल्यानंतर आपण काय करतो रे डिव्हाइड घेतो. बघा tan a अपॉन म्हणजे डिव्हाइड sec टू द पॉवर
4a. बघा रे 4 लिहिताना असं वर डोक्यावर व्यवस्थित लिहा रे, कारण तो इंडेक्स आहे. सेक 4a असं नाही, 4 मध्ये येऊ देऊ नका. सेक टू द पॉवर 4a, पॉवर आहे तो, इंडेक्स आहे रे. बघा टॅन ए ला टॅन ए अपॉन म्हणजे डिवाइड 2 into 2 4, म्हणजे सेक टू द पॉवर 4a. हे ब्रॅकेट मध्ये येऊ द्या. प्लस ला प्लस, आता सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉट ए ला कॉट ए अपॉन म्हणजे काय असतं डिवाइड. बघा हे डिवाइड रे, अपॉन म्हणजे काय होतं डिवाइड, आणि 2 into 2 4 म्हणजे कोसेक टू द पॉवर 4a. बघा लक्षात आलं का? कॉट ए ला कॉट ए अपॉन म्हणजे डिवाइड येतं 2 into 2 4 म्हणजे कोसेक टू द पॉवर 4a. हे ब्रॅकेट मध्ये आहे. मग आता टॅन ए चा बदल काय होतो रे? साइन ए अपॉन कॉस ए. फॉर्म्युला लागू करा. बरं, जे काही फॉर्म्युले आले ते शेवटी लिहायचे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. टॅन ए चा फॉर्म्युला काय घेतला आपण? साइन ए अपॉन कॉस ए. हे डिवाइड ला डिवाइड आहे तसंच टू डिवाइड. सेक टू द पॉवर 4a म्हणजे 1 अपॉन कॉस टू द पॉवर 4a रे. बघा फॉर्म्युला लक्ष करा. सेक टू द पॉवर 4a चा काय घेतला फॉर्म्युला? 1 अपॉन कॉस टू द पॉवर 4a. तो इंडेक्स आहे, लक्ष करा, 1 आला पाहिजे तो, कारण सेक a इक्वल टू 1 अपॉन कॉस a घेतो आपण. सेक टू द पॉवर 4a आहे तर 1 अपॉन कॉस टू द पॉवर 4a येतं. प्लस ला प्लस, सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉट ए चा फॉर्म्युला कॉस ए अपॉन साइन ए. कॉट ए चा फॉर्म्युला कॉस ए अपॉन साइन ए. डिवाइड ला डिवाइड रे. कोसेक ए चा फॉर्म्युला 1 अपॉन साइन ए आहे. कोसेक ए चा फॉर्म्युला काय रे? 1 अपॉन साइन ए. हे पॉवर 4 ला 4 येते रे, म्हणजे 1 अपॉन साइन टू द पॉवर 4a. हे ब्रॅकेट मध्ये घ्या. मग आता साइन ए अपॉन कॉस ए. हे साइन ए अपॉन कॉस ए. इथं डिवाइड साइन ए, मग डिवाइडच्या ठिकाणी काय घेता? मल्टिप्लाय घ्या. तो काय मल्टिप्लाय घेतलं, मग मल्टिप्लाय घेतल्यानंतर त्याचं इनव्हर्स होतं रे. बघा साइन ए अपॉन कॉस ए, इथं डिवाइड साइन ए, मग डिवाइडचं साइन काय घेतलं? मल्टिप्लाय साइन घेतलं. बघा रे, तर याचं इनव्हर्स करून घ्या, म्हणजे कॉस टू द पॉवर 4a अपॉन 1 होतं. बघा रे, हे इनव्हर्स झालं. बघा, कारण डिवाइडच्या ठिकाणी काय घेतलं आहे? मल्टिप्लाय घेतलं रे, तर ह्या फ्रॅक्शनचं इनव्हर्स होतं रे, कॉस टू द पॉवर 4a अपॉन 1. बघा हे प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉस ए अपॉन साइन ए. इथे डिवाइड साइन ए रे, मग डिवाइडच्या ठिकाणी मल्टिप्लाय घ्या आणि या फ्रॅक्शनचं इनव्हर्स करा रे. बघा डिवाइडच्या ठिकाणी मल्टिप्लाय घेतलं, त्याचं इनव्हर्स करा. साइन टू द पॉवर 4a अपॉन 1. बघा रे, साइन टू द पॉवर 4a अपॉन 1. बघा इनव्हर्स करून घेतले. बघा लक्ष करा, कारण डिवाइडच्या ठिकाणी मल्टिप्लाय साइन घेतलेले आपण. मग त्याच्यामध्ये एक कॉस ए कटून जातं रे, कारण कॉस टू द पॉवर 4a आहे आणि इथं कॉस ए आहे, म्हणजे एक कॉस कटून गेलं रे. मग इथे शिल्लक करायला कॉस क्यूब ए येतं. बघा साइन ए ला साइन ए इंटू याच्यातलं एक कॉस कटून जाते रे, मग कॉस टू द पॉवर 4a आहे, म्हणजे एक कॉस कटून गेल्यावर क्यूब राहिलं, इथं कॉस क्यूब ए येतं. बघा इथं हे प्लस, आता हे कॉस ए ला कॉस ए इंटू, आता त्याच्यातलं एक साइन कटून जातं रे, हे मल्टिप्लाय साइन आहे, हे डिनॉमिनेटर हे न्यूमरेटर आहे, म्हणजे एक साइन कटून गेलं तर साइन क्यूब ए येतं. बघा हे साइन क्यूब ए. बघा लक्षात आलं का रे? हे साइन ए ला साइन ए, याच्यातलं एक कॉस कटून गेलं रे, तर इथं कॉस क्यूब ए राहतं रे. प्लस ला प्लस, कॉस ए ला कॉस ए, याच्यातलं एक साइन कटून जातं रे, म्हणजे साइन क्यूब ए येतं. बघा याच्यातलं एक साइन कटून जाईल, साइन क्यूब ए येतं. आता दोन्ही मध्ये काय कॉमन निघतं रे? साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढा. दोन्हीकडची टर्म आहे ती कॉमन काढा रे.
साइन ए आहे दोन्हीकडे बी, कॉस ए सुद्धा आहे, म्हणजे साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढणार आहे. ह्याच्यातलं साइन ए कॉमन निघाले, ह्याच्यातलं कॉस ए कॉमन निघाले, म्हणजे कॉस स्क्वेअर ए राहतं बघा. बघा लक्षात आलं काय? बघा साइन ए कॉमन निघाले, ह्याच्यातलं कॉस ए कॉमन निघाले, म्हणजे तो कॉस स्क्वेअर ए राहिले बघा. कॉस स्क्वेअर ए प्लसला प्लस, परत काय साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढा, हे कॉस ए कॉमन निघाले, ह्याच्यातलं एक साइन ए कॉमन निघाले, इथं काय राहिलं साइन स्क्वेअर ए येतो बघा. बघा ही स्टेप लक्षात आली काय? साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढलं बघा. फर्स्ट टर्म इथे एवढी फर्स्ट टर्म आहे आणि इकडली सेकंड टर्म आहे, तर प्लस साइन येतं, ही फर्स्ट टर्म सेकंड टर्म. या फर्स्ट टर्म मध्ये साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढलं तर कॉस स्क्वेअर ए शिल्लक राहिलं, प्लसला प्लस. इथे साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढा, साइन स्क्वेअर ए येतं बघा. आता बट साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए काय फॉर्म्युला 1 आहे रे, तो काय 1 बघा. 1 न मल्टिप्लाय करा साइन ए इंटू कॉस ए, अशा प्रकारे हे RHS येतं बघा. उजवी बाजू बघा हे प्रूव्ह होतो बघा. बरं त्याच्यामध्ये फॉर्म्युले कोणते लागू झाले बघा. बघा पहिल्यांदा फॉर्म्युला कोणता घेतला, 1 प्लस टॅन स्क्वेअर एच्या ठिकाणी काय घेतला आपण सेक स्क्वेअर ए बघा. 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू काय घेतलं आपण सेक स्क्वेअर ए घेतलं बघा. नंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर एच्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर ए घेतलं बघा. 1 प्लस कॉट स्क्वेअर एच्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर ए घेतलं. पुढचा फॉर्म्युला कोणता घेतला, टॅन ए इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए बघा. टॅन ए इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए. नंतर कॉटचा बदल आहे, कॉट ए इक्वल टू कॉस ए अपॉन साइन ए बघा. कॉट ए इक्वल टू कॉस ए अपॉन साइन ए. नंतर सेक ए चा बदल घेतला आहे, सेक ए इक्वल टू 1 अपॉन कॉस ए हा फॉर्म्युला आहे. सेक ए इक्वल टू 1 अपॉन कॉस ए, इथं पॉवर 4 म्हणल्यावर तिकडे पॉवर 4 येतं लक्ष करा बघा. सेक टू द पॉवर 4a तर 1 अपॉन कॉस टू द पॉवर 4a. आणखी हा फॉर्म्युला घेतला आहे, कोसेक ए इक्वल टू 1 अपॉन साइन ए बघा. कोसेक ए इक्वल टू 1 अपॉन साइन ए. आता पॉवर 4 असणार इथे पॉवर 4 येत आहे, म्हणजे कोसेक टू द पॉवर 4a इक्वल टू 1 अपॉन साइन टू द पॉवर 4a बघा. आणखी कोणता फॉर्म्युला, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1 घेतले बघा. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1 बघा. तर अशा प्रकारे बघा एवढे फॉर्म्युले आपण याच्यामध्ये यूज केले बघा. बघा लक्षात आलं प्रत्येकाला. परत एक्झाम्पल नीट डबल टिबल एकदा दोनदा तीनदा व्यवस्थित बघा.